चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. सावरकर नगरमध्ये डेंग्यू सदृश्य आजार, कावीळ आणि साथीच्या रोगांनी घातले थैमान. डेंग्यू सदृश्य आजाराने एका बहिणीचा मृत्यू, दुसरी दवाखान्यात ॲडमिट. प्रभाग क्रमांक 10चे नगरसेवक आणि सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी घेतली कुटुंबियांची भेट. सावरकर नगर भागात राहणाऱ्या 18 वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान तिची बहीण रुग्णालयात उपचार घेत आहे. सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे तसेच नागरिकांनी यावेळी भट कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी महापालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. मनपा प्रशासनाच्या वतीने सावरकर नगरमधील विविध नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासण्या करण्यात येत आहेत. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. या संबंधित सभापती समाधान देवरे यांनी सार्थक न्यूजला अधिक माहिती दिली. आज गेल्या खरं तर मी कालच जायला पाहिजे होतो, पण माझी तब्येत बरोबर नव्हती. परंतु मी आज जेव्हा गेलो त्या संपूर्ण त्यांच्या परिसराची पाहणी केली, त्यांची बिल्डिंगची. मी तिथल्या सगळ्या नागरिकांना, ज्या काही त्या सोसायटीमधले नागरिक, त्यांचीसुद्धा चुकी आहे की त्या ठिकाणी अस्वच्छता दिसली, मला स्वच्छता दिसली नाही. त्यांची पाण्याची जी टाकी होती त्या पाण्याच्या टाकीमध्ये संपूर्ण घाण होती. मी लगेच आदेशित केलं आमच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, फोन करून वॉलमॅनना बोलून त्यांच्या पाण्यातल्या टाकी, जी प्यायची टाकी होती, बंद केलं पाणी. त्यांना सांगितलं की जो काही नळ आहे त्याच्यावर तुम्ही पाणी प्यायचं आहे. तुम्ही आता इथून पुढं त्या टाकी जोपर्यंत तुम्ही मेंटेनन्स करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या टाकीतलं पाणी प्यायचं नाही. कारण त्या पाणी, जी टाकी बघितली मी, तिचा जो काही वरचा आपण म्हणतो ना लेवल, जो काही गट्टू बसवलेलं आहे ते गट्टू आणि त्या पाण्याच्या जे काही झाकण असतं वरती, आपण त्याला चेंबर कवर टाकतो किंवा त्याला पत्र्याचा कवर लागतो, ती सारखीच लेवल आहे. म्हणजे कुठलंही दूषित, कुठलंही प्राणी सरपटणारे छोटे छोटे किडे माकोडे, ते जर पाणी आलं का डायरेक्ट टाकीत जातात. आणि ती गंदगी मला लक्षात आली. त्याच्यानंतर आजूबाजूला काही थोडेसे पत्र्याचे शेड होते, त्याच्यावर सगळा कचरा पडला होता. ते सगळं स्वच्छ करायला लावलं आणि त्या सगळ्यांना सांगितलं की तू मेंटेनन्स काढून तुमचा परिसर स्वच्छ ठेवा. भट कुटुंबाची परिस्थिती, आज त्यांच्या घरामध्ये आज तरुण मुलगी आज CA करत असताना ती वारली. महासभेतसुद्धा मी तो विषय घेतला. परंतु आपण नागरिकांना मी एकच आवाहन करेन की आपल्या परिसरातील आपण स्वतः स्वच्छ राहून आपला परिसर स्वच्छ ठेवत जा. जे काही डेंग्यूचे, त्यांच्या संपूर्ण बिल्डिंगमध्ये डेंग्यू आणि कावीळचे पेशंट, आत्ता पण त्या बिल्डिंगमध्ये 6 पेशंट आहे. मी लगेच आपल्या जे काही आरोग्यवर्धिनी असतात त्यांना पण तिथं बोलवण्यात आलं होतं. त्यांनी पण संपूर्ण पेशंट चेक केलं आणि मी त्यांनासुद्धा आदेशित केलं, नुसतं सावरकर न करता उद्या जाधव संकुल, राज्य कर्मचारी परिसर, अशोकनगर परिसर, संपूर्ण परिसर चेक करून मला तुम्ही उद्याच्या उद्या परवापर्यंत कळवायचं आहे किती पेशंट आत्तापर्यंत आपले कावीळ किंवा डेंग्यूचे आहेत आणि त्याच्या उपाययोजना काय करतोय. म्हणून संपूर्ण डॉक्टर टीम आणि नर्स संपूर्ण फिरत आहे. आपण त्याची सगळ्यांना आदेशित केलेलं आहे. सगळ्यात चांगला प्रभाग हा प्रभाग क्रमांक 10 आहे. मात्र साथीचे आजार इथे का उद्भवत आहेत? तेच सांगतो ना मी की आपण आता नगरपालिकेचं जे काही वॉलमन आहेत त्यांना बोलवलं, अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांनासुद्धा सांगितलं की मला उद्या मी पाण्याची टाकी जी आहेत आपल्या अशोकनगरमधल्या, त्या उद्या पाण्याच्या टाक्या मी चेक करणार आहे. उद्या मी जे काही परवानगी काढायची असेल पाण्याच्या टाकीवर जाण्याची, ती परवानगी काढून आमचे काही सहकार्य आणि मी अधिकाऱ्यांना बोलून उद्या पाण्याच्या टाक्या, ज्या काही स्टोरेज टाक्या आहेत त्या चेक करणार आहे. शाळेच्या ज्या काही स्टोरेज टाक्या आहेत त्या चेक करणार आहे. आणि संपूर्ण जो काही आरोग्य विभागाचे कर्मचारी, त्यांना संपूर्ण कुटुंबाच्या पाठीमागील जागा, पाण्याच्या टाक्या, संपूर्ण ही मोहीमच राबवली मी प्रभाग क्रमांक 10मध्ये की जे पेशंट जास्त झाले संपूर्ण परिसर चेक करून आणि आपण त्याचं रूट कॉज म्हणतो, आपण त्याचं निदान कशामुळं पेशंट वाढत आहे, त्याच्यानंतर संपूर्ण आपण फवारणी मागवलेली आहे. त्याच्यानंतर पेस्ट कंट्रोल आपण प्रभाग करून घेणार आहे आणि मग आपण त्याचा रूट कॉज तुम्हाला सांगेल की कशामुळे ही उत्पत्ती वाढली होती. हे संपूर्ण कामं पावसाळ्याच्या अगोदर होणं अपेक्षित होतं, जेणेकरून नागरिक आजारी पडणार नाहीत. मात्र ऐन पावसाळ्यामध्ये असे प्रश्न उद्भवत आहेत. असं पावसाळ्याच्या आधी तसं म्हटलं तर खूप काही आजार नसतो, पण पहिला पाऊस पडतो, दुसरा पाऊस पडतो, जे काही वस्तू पडलेल्या असतात इस्तव्यस्त, नारळाच्या कवटी पडलेल्या असतात किंवा टायर पडलेले असतात किंवा इतर कचरा पडलेला असतो, त्याच्यात जेव्हा पाणी साचतं,
खरं तर पावसाळा चालू झाल्यानंतर साथीचे रोग येतात आणि मग साथीचे रोग आल्यानंतर आपण सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे. पण पालिकेकडचे कर्मचारी पाहता संपूर्ण कुटुंबाची आजूबाजूचा परिसर किंवा बिल्डिंगचा परिसर चेक करणं अशक्य आहे माझ्या हिशोबाने. ते कामगार कमीच आहेत त्या हिशोबाने. आम्ही महानगरपालिकेकडं आपल्या प्रभाग क्रमांक 10ला 36 कामगार आहे फक्त, स्वच्छता अभियान किंवा याच्यावाले. त्यांच्याकडे आम्ही मागणी केली, कमीत कमी आम्हाला 100 कामगार पाहिजे इथं, की जेणेकरून आम्ही स्वच्छताही राखू आणि इतर कामगार आम्ही संपूर्ण परिसरामध्ये असे जे काही साथीचे रोग वाढणार नाही. जिथं उत्पत्ती होते म्हणजे बिडिंग, ज्या ठिकाणी खरोखर बिडिंग परिसर आहे, जिथं उत्पत्ती होते डासांची, जिथं उत्पत्ती होते इतर साथीच्या रोगांची किंवा पाणी दूषित असेल, ते चेक करण्यासाठी नुसतं धूर फवारणी किंवा पेस्ट कंट्रोल करण्यापेक्षा उत्पत्ती कुठं होते त्याच्या मुळापर्यंत जायचं ठरवलेलं आहे. आणि येत्या 2-4 दिवसामध्ये आपण आरोग्य विभागाचे कर्मचारी बोलून संपूर्ण उत्पत्तीचं मूळ आम्ही शोधणार आहोत. भाऊ, एक शेवटचा प्रश्न. प्रभाग क्रमांक 10 मधील जी उद्याने आहेत तिथं मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे, ती साफसफाई होत नाही, त्यास आपण काय सांगाल त्याबद्दल? नाही, उद्यानामधलं जे काही विकसित उद्यान आहे त्याच्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे. आम्ही त्यांना उद्या परवा उद्यान विभागाच्या निरीक्षकाला बोलून ते उद्यानामधले जे काही कचरा एक्स्ट्रा गवत असेल ते काढायला लावणार आहे. आणि जे अविकसित उद्यान आहेत, जे काही आपण ओपन भूखंड महापालिकेचे, त्याचे काही आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेले आणि काही जर दिलेले नसतील तर आपण स्वतः उद्यान विभागामार्फत ते संपूर्ण स्वच्छता मोहीम मी सोमवारपासून संपूर्ण एक परिसरामध्ये जाऊन ते संपूर्ण परिसर स्वच्छ करणार आहोत. आणि ही मोहीमसुद्धा उद्यान आरोग्य यांची संपूर्ण मोहीम प्रभाग क्रमांक 10 मधल्या असणाऱ्या पेशंटची संख्या बघून मी संपूर्ण महापालिकेला परवाच्या सोमवारच्या दिवशी 9:30-10 वाजता अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन आणि हे जे काही एक्स्ट्रा गवत असेल, कचरा पडलेला असेल, स्वच्छता अभियान असेल, हे संपूर्ण राबवणार आहोत. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.